तर फॅन आणि लाईट्स इथे ठेवलेत. आता तो इलेक्ट्रिशियन फिटिंग करायला येईल. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. सो आता आमचा नवीन घराचा हा 3रा दिवस आहे आणि आज आम्ही आलो आहे उल्हासनगरच्या प्रकाश फर्निचर या शॉपमध्ये आलो आहे. सोफा आणि बेड आता आमचं बघणं चाललं आहे. 2 गोष्टी आम्ही कन्फर्म करणार आहोत. सो त्यासाठी आता आम्ही इथे काय मेजरमेंट घेतो आहेस तू? आपल्याला हा बेड घ्यावा सोफ्याचा आणि बेडचा. सो फर्निचर मार्केटमधनं आम्ही फायनली निघालेलो आहोत. एक तर आज पाऊस इतका प्रचंड पडतोय, सो थोडंसं आम्हाला हे सगळं चॅलेंजिंग होतं. पण आज आम्ही ठरवलेलं काहीही करून ही कामं करून घ्यायची, कारण सॅटरडे आहे, पुष्करला सुट्टी आहे. सो त्याच्या सुट्टीमध्ये जेवढी कामं होतील आमची तेवढं बेटर आहे. नेक्स्ट वीकपासून परत राहूची सुद्धा शाळा आहे. सो आम्हाला सारखं ठाण्याला येऊन जाऊन नाही करता येणार आहे. सो आज फर्निचरचं काम झालंय. जास्त असं नाही, सोफा बेड ह्या 2 मेन गोष्टी आम्हाला आधी घ्यायच्या होत्या. सो ते आम्ही फिक्स केलेलं आहे आणि आता आम्ही जातो ठाण्याच्या घरी. तिथे आपण परत भेटूयाच. सो स्टे ट्यून्ड. सो ऑलमोस्ट आम्ही अर्ध्या रस्त्यामध्ये पोहोचलो. पण आम्हाला जरा ट्रॅफिक लागलं आहे. भरपूर ट्रॅफिक आहे ॲक्च्युली. आम्ही आता जिथे आहोत तिकडनं हार्डली 15 मिनटावरती आमचं घर आहे. पण ट्रॅफिक प्रचंड आहे आणि मॅपवरती अजून आम्हाला अर्धा तास दाखवतोय. बघूया आम्ही कधी पोहोचतोय ते. आणि राहू ऑलरेडी झोपला आहे. थोडंसं जवळ आलो की त्याला उठवू. बघूया कधी पोहोचतोय. ठाण्यात पोहोचलो ट्रॅफिकमधनं वाट काढत आणि थोडंसं आता पेट्रोल भरतोय आणि मग आम्ही लगेच घरी जातोय. सो आमचं पेट्रोल सुद्धा भरून झालंय आणि घरी जातोय आम्ही म्हणतोय, पण प्रत्येक रस्त्यात आम्हाला एक काम आठवतंय. सो आता जरा आम्ही लोडाच्या प्रिमायसेसमध्ये पोहोचलो. पण आम्हाला इकडनं जरा येल्लो लाईट्स घ्यायचे आहेत आणि फॅन आमचे काल बसवले गेले नाही आहेत. सो ते दादा येणार आहेत आता. सो फॅन घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी आम्ही त्या इथे इलेक्ट्रिकच्या एका दुकानात थांबलो. तर घेतो आणि आम्ही पटकन घरी जातो. येस, फायनली आम्ही घरी पोहोचलो. आज येताना सुद्धा बरंचसं सामान आणलं इथे. फायनली आम्ही घरी पोहोचलो. मस्त येताना जे आता सामान आणलेलं जरा सगळं पटापट लावून घेतो. फॅन आणि लाईट्स इथे ठेवलेत. आता तो इलेक्ट्रिशियन फिटिंग करायला येईल. त्यानंतर बाकी या थोड्याशा अजून आज बॅग्स आणलेत, अजून सामान आणले. पुन्हा एकदा नाईट व्ह्यू. आज आम्हाला यायला खरं तर उशीर झाला. आम्ही घरनंच आज दुपारी निघालेलो. तर ट्रॅफिक पाऊस प्रचंड होतं. येता येता जरा जसं म्हटलं फर्निचरच्या दुकानांमध्ये सुद्धा जाऊन आलो होतो. तसं सगळं करत करत आज आता आम्ही इथे आलोय. सो ऑलमोस्ट रात्र झाली आहेत. मला वाटतं 7:30 पावणे 8 वाजले. आणि बाहेर लाईट आणि फॅन फिटिंगचं काम सुरू आहे. तोपर्यंत आम्ही मस्त डिनर करून घेतो. डिनरला आज आम्ही आणलं आहे ब्रेड, बटर आणि चीज. त्याचं झालंय असं की इंडक्शन अजून आम्ही घेतलेलं नाहीये. ते लवकरच घेणार आहोत. आता एक हळूहळू आमचे सगळे प्लॅन्स चालू आहेत. पण सगळ्यात आधी घरात आल्यानंतर ऍटलीस्ट ट्यूबलाईट्स आणि फॅन हवे, म्हणून हे काम आम्ही सगळ्यात पहिले करून घेतले. सो डिनर तर काही बनवू शकत नाही. सो आम्ही प्लॅन केलं येतानाच ब्रेड, चीज, बटर सगळं घेऊन येऊया. आणि दुपारी आमचं खाणं झालं होतं. सो ते सगळं घेऊन आलो. एकीकडे कामं सुद्धा चालू आहेत, एकीकडे आम्ही आमची पेट पूजा सुद्धा करून घेतो. गेम खेळतोय. अच्छा, गेम खेळतोय. त्याच्यातला आम्हाला युरो कप मिळालाय. फक्त तो मॅच मध्ये मिळत नाहीये. अच्छा अच्छा, खेळ मिळालाय की नाही मिळत नाही ना तो. मजा येते का तुला इथे ठाण्याला? येते ना. आपलं ब्रेड, बटर आणि चीज. अंकिता मस्त सँडविच रेडी करेल. आवाज घुमतोय इथे कारण सामान नाही आहे आता घरात. त्यामुळे ब्लॉगमध्ये सुद्धा तुम्हाला या काही ब्लॉग्समध्ये आवाज थोडासा घुमलेला येईल. राहूचं सँडविच रेडी आहे. राहू मस्त एन्जॉय करतोय सँडविच. काका आज आम्ही इथे छान खाली बसून मांडी घालून जेवतोय. काही एरवी आम्हाला तिथे सवय आहे की सोफ्यावरती बसतो किंवा असं, पण आज आम्ही इथे खाली छान मांडी निवांत बसून जेवतो. ऍक्च्युली असंच बसलं पाहिजे, मांडी घालून ना खाली. खरं तर आधीच्या काळामध्ये लोक अशीच खाली बसून जेवायची. आताच आपल्याला ही सवय आहे फर्निचरमुळे सगळं वरती बसून, जे चुकीचं आहे. आणि फायनली सँडविच रेडी आहे आमचं. आणि फायनली आमचे फॅन्स इथे फिट झालेले आहे. हा किचन मधला फॅन, हा लिव्हिंग रूम मधला, आणि येलो लाईट सुद्धा आम्ही मस्त लावून घेतले. हा खाली वर झालाय फॅन. हो का? हा, सांगूया आपण त्यांना. ते बघा या साईडला गॅप आहे ना थोडासा. हे बघ इथे गॅप नाहीये, इकडनं वर गेलाय.
चालेल, त्याला सांगतो. हां अच्छा, तू ती कॅप म्हणतेस का? कॅप अशीच असते. ते सगळा पसारा झाला आहे की तो थोडासा आवडून घेतला. एक बेडरूममधला फॅन फिटिंग करण्याचा बाकी आहे, ओट्यावर सुद्धा भरपूर माती झालं आहे. आणि हा आता बेडरूममधला शेवटचा लाईट फिटिंग बाकी आहे आता. ह्याच्यात हां काही नाही एवढं जड काय आहे हे एक लाईट आहे मला वाटतंय. नाही हे काम केलेलंच आहे. खूपच पांढरं झालं पाहिलं कसं. ही सगळी पण मज्जा आहे. पण आपलं घर सेट करणं, हे पाय असे पांढरे बिंढरे, त्यात मज्जा आहे. छान घर आपलं लागणं, नवीन घर सेट होणं म्हणजे आम्ही पहिल्यांदा अनुभवतोय हे फर्स्ट टाइम. कसं आहे, घर घेईपर्यंत नवीन घर घ्यायचे असं असतं. पण जेव्हा ते घर आपल्या ताब्यात मिळतं तेव्हा ते छान सजवणं यात सुद्धा खूप डोकं लावायला लागतं. सोनी आणि पुष्कर सुद्धा हळूहळू एक सगळं करून घेतात. सो आज आमचं मेन लाईट आणि फॅन हा एक टप्पा झालेला आहे. मस्त दिसतंय आता. मस्त हॉलला एक लुक आला, वेगळा लुक आला. त्याच्यात फर्निचर वगैरे लागलं अजून आणि आपण डेकोर केलं तर सेट होऊन जाईल. हो, आता आम्ही फर्निचर आणि डेकोरकडे थोडंसं लक्ष देणार आहोत. हे झालं की ते करणार होतं आम्ही. थोडंसं जसं म्हटलं मग अशी किचन मध्ये थोडीशी भांडी, इंडक्शन, बेडरूम मधला बेड, हे सगळं आम्ही हळूहळू करतोय. आधी लाईट्स केले. उद्या आम्ही एक काम करणार आहोत, ते म्हणजे कर्टन्स लावायचे. उद्या हे काम आहे. कर्टनचा रॉड लावणं, कर्टन घेऊन यायचे, ते बसवायचे. घरात आले ते बघ कुठे छोटस आहे बघ. अच्छा, खिडकी उघडी होती ना. आणि फायनली सगळे फॅन्स आणि लाईट्स सगळे फिट झालेले आहेत. पॅसेजमध्ये सुद्धा लावला आहे. नंतर बेडरूममध्ये 2 लाईट्स आणि हा फॅन सुद्धा लागलेला आहे. AC ऑलरेडी आम्हाला बिल्डरनेच प्रोव्हाइड केला. जो पसारा होता तो मस्त छान आवरून झाला आहे अंकिताचा. आणि आम्ही आता थोडं पटकन बाहेर जाऊन येणार आहोत. चलो स्टे ट्यून. आणि अजून एक गोष्ट, आमची बेल सुद्धा फिट झालेली आहे. सो इथे तुम्ही बघू शकता आम्ही बेल लावली आहे. बेल काय आलंय? ढास नाही, डास. तर आम्ही आता पटकन जाऊन येतो बाहेर. अच्छा, हा इथे आहे का कनेक्शन? चलो जाके पुन्हा क्लिनिंग रुटीन सुरू आहे अंकिताचं. सगळं साफसफाई सुरू आहे. येस, ओटा साफ करून झालाय माझा. आणि काय झालंय ना, फॅन आणि लाईट बसवताना जसं म्हटलं की सगळी ती व्हाईट मध्ये खाली पडलेली. सो भांडी सुद्धा तिथे होती. मला म्हटलं त्याच्यावरती एक हात फिरवून घेऊया. लादी दिसायचा सुद्धा प्लॅन आहे. पण त्याच्या आधी आम्ही जरा बाहेर जाऊन येतो आधी, कारण दुकानं सुद्धा बंद होती. चलो. तर तुम्हाला माहितीच आहे की आमच्या घरात कामं सुरू आहेत एक करून. आणि आम्ही असा निर्णय घेतला की आम्ही इथे स्टे करणार आहोत, कारण येऊन जाऊन खूप हेक्टिक होत आहे. आणि उद्या संडे सुद्धा आहे. पण आमच्या घरात थोडेसे डास दिसले आहेत, त्यामुळे अंकिता गेली आता गुड नाईट आणायला. आणि ती आईस्क्रीम सुद्धा आणणार आहे आमच्यासाठी. आईस्क्रीम घेऊन आली आणि ती गुड नाईट सुद्धा घेऊन आली. आईस्क्रीम आणलाय, गुड नाईट आणलाय आणि एक ब्रश आणलाय. कसला? माझा आणि राऊचा मी टाकलाय. हा, माझा नव्हता आणला. नाही, अच्छा, हे आणली नव्हती तुझी बॉटल ती ब्रशची. आणि ह्या घरातली पहिली आईस्क्रीम पार्टी. आणि ते अंकिताला शेअर करायचंय तुमच्याशी. छोटीशी पार्टी जसं आता पुष्कर म्हणाला तसं. ऍक्च्युली अजून एक गुड न्यूज मला तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करायची आहे. ती म्हणजे आपल्या पुष्कर अंकिता व्लॉग्स या चॅनलचे 4000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले. खरं तर या घराच्या घाई गडबडीमध्ये ही गोष्ट नाही शेअर करता आली. आणि ज्या दिवशी आम्ही या घराचं पोझेशन घेतलं म्हणजे 18 तारखेला, त्याच दिवशी या घरात 4000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. सो माझ्यासाठी आणि पुष्करसाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे. सो आम्हाला खूप छान वाटतंय. आणि तुम्हाला सगळ्यांना थँक्यू सो मच. तुमचं प्रेम, तुम्ही जे ॲप्रिसिएशन देतात ते, हे सगळं खूप इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी. आणि त्यामुळेच आम्ही हा पल्ला गाठू शकलो आहे. त्यामुळे माझ्यातर्फे आणि पुष्करतर्फे तुम्हाला सगळ्यांना थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. राऊची आईस्क्रीम खायला सुरुवात झाली आहे. 4K येस, 4K सबस्क्रायबर. व्हेरी गुड, क्या बात आहे. सो असा हा आमचा या घरातील 3रा दिवस मस्त स्पेंड झालाय. थोडंसं हेक्टिक होतंय, थोडीशी कामच चालू आहेत, पण मजा येते आम्हाला. आणि असेच तुम्हाला पुढे आमच्या या घरातील गमती जमतीचे व्लॉग्स बघायला मिळणार आहेत.
बाकी आज हा ब्लॉग इथेच थांबवते. भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. सी यू अगेन. बाय. लेट झालं का थोडं? थोडंसं बेट झालं. ट्रॅव्हल करून आलोत ना आपण, घेऊन आलो. ट्रॅव्हल कुठे इथे 5-10 मिनिट पण तरी 5-10 मिनिट. 4K. हा आईस्क्रीम बरोबर 4K ची पार्टी. राहू दाखवतोय 4K आणि आईस्क्रीम पार्टी. कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन. मोराटा स्पेनचा फॅन आहे राहू. स्पेनचा फॅन झालाय आता. चलो आईस्क्रीम एन्जॉय करूया. येस. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट.